माननीय आदरणीय वंदनीय अध्यक्ष विद्यावाचस्पती 1008 महामंडळेश्वर डॉक्टर रामकृष्णदास लवितकर, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे निकटचे सहकारी वारकरी संप्रदायातील कोरेगावकर महाराज, माननीय माजी आणि नाशिक विभागाचे जिल्हा राज्य परिषदेचे आमदार साहेब डॉक्टर तांबे, योगी केशवबाबा आणि स्टेजवर मान्यवर असणारी सगळी मान्यवर मंडळी, तसेच या निमित्तानं आपण सर्वजण आलेले बंधू भगिनी, या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण आला, आपला अमूल्य वेळ खर्च करून या कार्यक्रमाला तुम्ही आल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतोच. पण स्वागताचं कामसुद्धा आपल्या अकोले संगमनेर तालुक्यातील महाराज मंडळींनी केलेलं आहेच. कारण हा जो कार्यक्रम आहे तो हा माझा स्वतःचा कार्यक्रम आहे असं मी कधी मानलं नाही. हा कार्यक्रम आमच्या दोन्ही तालुक्यातली जी वारकरी संप्रदायाची मोठी मोठी मंडळी आहेत त्या मंडळींच्या वतीनं हा कार्यक्रम आहे. नाही माझ्या आवडीचा कार्यक्रम किंवा मी जाणून बुजून सांगितलेला कार्यक्रम नाही. माझ्या परिवारानं सुद्धा कोणालाही आग्रह केलेला नाही. कारण हा कार्यक्रम दोन्ही तालुक्यातील 1-2 तालुके तसंच जुन्नर तालुका या सगळ्यांच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी वेळोवेळी अशी बोलून दाखवलं, खंत व्यक्त केली, बाबा तुमचा कार्यक्रम करायचा आहे, आम्हाला सहस्रचंद्र दर्शन करायचं आहे. मी बऱ्याच वेळा सांगितलं माझा कार्यक्रम 61वी झालेली आहे, आता नका का मला कुठं ना करायला लावू, काही नाही म्हणे, तुम्ही ऐकायचं नाही, कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. एक म्हणजे शाब्दिक का होईना पण अत्यंत आदराची भावना आमच्या वारकरी संप्रदायाच्या मंडळींनी आणि व्यक्त केली. ठीक आहे, काही गोष्टी कमी जास्ती झाल्या असतील त्याचा विचार मी करत नाही, पण माझ्याविषयीचा जो आदरभाव आहे आमच्या सगळ्या मंडळींना, आपल्या अकोले संगमनेर जुन्नर तालुक्यातील जेवढी मंडळी कीर्तनकार माझ्या संपर्कात आलेली आहे आणि बाहेरची महाराष्ट्रातून अनेक महाराज मंडळी आत्तापर्यंत आणि कुथळेश्वर महाराजांच्या सानिध्यामुळं किंवा दत्त महाराजांच्या गावातील सप्ताहामुळं आणि अनेक काही गावांच्या सप्ताहामुळं माझ्या संपर्कात अनेक महाराष्ट्रातील मोठी मोठी मंडळी आलेली आहे. ज्यांचे कीर्तन आहे त्या चैतन्य महाराजांचे आजोबा आमच्या गावात आम्ही आणलेली, एकदा कोथरूड आणलेली, एकदा लिंगदेवला आलेली आहेत फापळे महाराजांच्या कृपेनं. म्हणजे आणि मग आळंदी पंढरपूरला, मग रंगनाथ महाराज परभणीकर असतील, शंकर महाराज खांदारकर असतील, गुंडा महाराज देगलूरकर असतील, अशी जी अत्यंत विद्वान मंडळी त्या काळामध्ये आम्हाला, मामासाहेब दांडेकर असतील, जगन्नाथ अण्णा पवार असतील, या मंडळींचं आणि फार फार ऐकण्याचा योग आला आणि त्यामुळं मला वारकरी संप्रदायाची थोडीफार आवड लागली. माझ्यासारखा थोडा लहानपणात वाया गेलेला मुलगा कदाचित भलत्या मार्गाने जाऊ शकला असता, पण योगायोगानं सगळ्यांची साथ मिळाली. आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य रामभाऊ बाबा आरोटे अत्यंत अंगठा बहादर माणूस, पण वारकरी संप्रदायाची इतकी सेवा की महिना अधिकाच्या सप्त्यामध्ये आषाढाचा महिना असताना, पेरणीचं काम असताना कधी घरी जाऊन पेरणी केली नाही. आम्ही बाकीच्यांनी जायचं आणि त्यांची पेरणी करायची, पण कुतुळेश्वर सोडलं नाही. अशी मंडळी आणि संगतीला लागली, म्हणून आवड लागली संगतीची आणि हा कार्यक्रम त्यांनी आम्हाला करायचं, सगळं करायचं त्या निमित्तानं. आणि पण मी एक आट घातली होती थोडी, कारण हा कार्यक्रम बरं करायचा आहे ना, फक्त मग आपली 61 ज्या महाराजांनी केली त्या आणि हरिभक्तपरायण आणि चैतन्य महाराजांचे जर कार्यक्रम मिळाला तरच आपल्याला करायची, नाहीतर मग करायचं नाही असं मी ठरवलं. त्या दृष्टीनं सगळ्या मंडळीने, आमच्या वारकरी मंडळी, भोर महाराज असतील, केदार महाराज असतील,
दीपक महाराज असतील, या सगळ्या मंडळींनी प्रयत्न केला. आणि रामकृष्ण महाराज बाबा त्यांनी आम्ही पंढरपूरला आणि त्यांनी पण आणि महाराजांना विनंती केली, तुम्हाला यावं लागेल म्हणे, सक्तीने सांगितलं. आणि महाराजांनी मला ओळखलं, कारण 25-26 वर्षाची त्यांची जुनी ओळख. त्यांनी मला आणि ओळखलं, ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. मग महाराज आले आणि आपल्याला कार्यक्रम, आता लगेच त्यांचा कार्यक्रम सुरू होईल. फार मी लांबवत नाही. सगळ्यांच्या दृष्टीनं आपण सगळी मंडळी या ठिकाणी आलात, आपला अमूल्य वेळ खर्च करून आलात, त्या दृष्टीनं आपल्या सगळ्यांचे मी स्वागत करतो, सगळ्यांचे आभार मानतो. आणि अशीच आमची वारकरी संप्रदायाची सेवा आपल्या प्रत्येक गावागावात वर्षत सकल मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटो तू तया भूता. प्रत्येक गावागावात ईश्वरनिष्ठ माणसं जन्माला यावीत आणि त्या दृष्टीनं खळाची व्यंकटी सगळ्यांची सांडावी अशी भगवान कुतुळेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो.